बीडच्या परळीतील मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। मस्साजोगची निवडणूक ही बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नींनी सरपंच पदासाठी अर्ज भरलाय, मात्र इतर देखील काही उमेदवार हे इच्छुक आहेत। त्यामुळे आज शेवटच्या दिवशी कोणी अर्ज भरतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोलापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये भगीरथ भालकेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून भगीरथ भालके यांनी पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक लढवलेली होती। त्यानंतर काल भगीरथ भालके त्यांच्या पत्नी आणि पंढरपुरातल्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालकेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। यावेळी तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत यांनी देखील शेकडो कार्यकर्त्यांसह धनुष्यबाण हाती घेतलाय। भालके आणि सावंत यांच्या पक्षप्रवेशामुळे पंढरपुरातील राजकारणामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। ऑपरेशन टायगर संदर्भामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय। आता ऑपरेशन टायगरची गरज नसल्याचं शिंदेंनी म्हटलंय। सध्या राजकीय परिस्थितीच अशी झाली आहे की साध्या गोळीवरती देखील लोक पक्षामध्ये येत असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। पंढरपूरमध्ये झालेल्या भगीरथ भालकेंच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। काही पत्रकार विचारतात ऑपरेशन काय, तमकं काय, कशाला पाहिजे ऑपरेशन? अरे एकदा केलंय ते अजून लोकांच्या लक्षात आहे ना। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जे काम बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय, आनंद दिघे साहेबांची शिकवण आपण घेऊन पुढे चाललोय, सत्ता खुर्ची हा आपला अजेंडा नाही, जनसेवा आपला अजेंडा आहे। त्यामुळे लोक येत आहेत, सोडतायत, शिवसेनेत सामील होत आहेत। त्यामुळे या ऑपरेशन डिप्रेशनची काय आपल्याला गरज नाही। जिथं गोळी दव्याने भागतं ते ऑपरेशन कशाला करायचं? शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भगीरथ भालकेंनी मित्र पक्ष असलेल्या भाजपच्या जयकुमार गोरेंनाच आव्हान दिलंय। नगरपालिका निवडणुकीमध्ये भालके निवडून आलेले तरी निधी कुठून आणणार असा सवाल जयकुमार गोरेंनी उपस्थित केलेला होता आणि त्याला आता भालकेंनी प्रत्युत्तर दिलंय। निधी देणारा माणूस इथेच बसल्याचं सांगत भगीरथ भालकेंनी पलटवार केलाय। त्यामुळे भविष्यामध्ये पंढरपुरात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे। तुम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी निधीला माझ्याकडे यावं लागणार आहे। पण मी त्यांना ठामपणे त्यावेळी सांगितलं होतं, निधी कुठून आणणार आहे? अरे निधी देणारा हा माणूस आहे, तर बघ येऊन। सोलापुरात माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी तानाजी सावंत यांना दिलेल्या सल्ल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे। माजी मंत्री तानाजी सावंत यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 2018-19 प्रमाणे सोलापूरकडे लक्ष देण्यास सांगावं, म्हणजेच 5-6 आमदार हे आजच निवडून येतील अशी मागणी शहाजीबापूंनी केली आहे। त्याचबरोबर पुढे बोलताना तानाजी सावंतांचं सासर जरी धाराशिवमध्ये असलं तरी माहेर हे सोलापूर असल्याचं म्हणत मिश्किल टोला देखील लगावलाय। साहेब, तुम्हाला माझी कळकळीची नम्र विनंती आहे, फक्त तानाजी सावंत सरांना आता 18-19 साली जसं लक्ष दिलं सोलापूरकडं, तसं पुन्हा लक्ष द्यायला लावा। 5-6 आमदार आजच निवडून आलं म्हणून घोषणा जाहीर। पण सावंत सर, तुम्ही ज्या धाराशिवला जाऊन बसलाय ते आम्हाला घावं नाही। या जरा इकडे, ही घर तुमचं, ही घर आहे, इकडे सासरवाडी आहे, माहेर इथं आहे, आई बापाचं प्रेम हित आहे। सर्व गुन्हे मागे होतील असा शब्द सरकारनं दिलेला होता। जोपर्यंत सगळे गुन्हे हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही, सरकारनं तसं शब्द दिलेला आहे। नाहीतर सर्वात मोठं आंदोलन उभं करून सगळे गुन्हे हे मागे घेण्यास भाग पाडू असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। दाखल गुन्ह्यांपैकी 60 पैकी 62 गुन्हे हे न्यायप्रविष्ट आहेत आणि त्याबद्दल सरकारनं अहवाल देऊन गुन्हे हे मागे घ्यायला हवेत। 80 गुन्हे असे आहेत त्याबद्दल विभागीय समितीनं अहवाल देऊन हे गुन्हे मागे घ्यायला हवेत असं जरांगे पाटील म्हणाले। तर सरकार आणि फडणवीस जरी त्यांनी दिलेल्या शब्दापासून बदलले असले तरी त्यांना मी बदलू देणार नाही, कसे गुन्हे मागे घेत नाही हे मी बघतो असा खंबीर इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलाय। सरकारनं त्याच वेळेस सांगितलेलं आहे की सरसकट या राज्यातले महाराष्ट्रभरातले सगळे गुन्हे मागं घेण्यात येतील, म्हणून त्यावेळेस आपण उपोषणसुद्धा मागं घेतलं होतं। गुन्हे तर सरसकटच सरकारला मागे घ्यावा लागणार आहे, तर त्याचा शब्दसुद्धा सरकारनं दिलेला आहे आणि त्यांनी जर घेतलेच नाही तर मी प्रचंड मोठं आंदोलन उभा करून महाराष्ट्रातले सगळे गुन्हे सरसकट मागं घेतल्याशिवाय शांत बसणारच नाही आहे।
निलंग्यात शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. आमदार मंगेश कुडाळकर यांच्या समोरच कार्यकर्त्यांच्या 2 गटांमध्ये राडा झाला. जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्या कार्यपद्धतीवरती नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख हटवा, शिवसेना वाचवा अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. यामुळे मेळाव्यामध्ये एकच गोंधळ उडाला होता. मंगेश कुडाळकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि काही वेळानं परिस्थिती नियंत्रणात आली. या ठिकाणी आज निलंगा विधानसभेच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक होती आणि नक्कीच काही ज्या गोष्टी होत्या त्यापासून आम्ही विचारविनिमय केलेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये जो काही विषय असेल तो माननीय मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना मी सादर करेन आणि निश्चितपणाने सगळ्यांची भावना लक्षात घेतलेली आहे. जालन्यात काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाच्या बैठकीमध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. महिला पदाधिकारी नंदा पवार आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यामध्ये बाचाबाची झाली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी पायातला बूट उगारण्याचा प्रयत्न केल्यामुळे या ठिकाणी अधिकच गोंधळ उडाला. जालना महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजपला मदत केल्याचा ठपका ठेवत महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेली होती आणि यानंतर सूडबुद्धीनं कारवाई केल्याचा आरोप करत नंदा पवार यांनी व्यासपीठावरती जाऊन जिल्हाध्यक्षांना जाब विचारला आणि दोघांमध्ये बाचाबाची झालेली असता यामध्ये जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी पायातील बूट काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिवच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी एकनाथ शिंदेंच्या विमानतळावरती भेटीला गेलेले शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. गेटच्या आतमध्ये सोडण्यावरून वाद झाला. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांना आत सोडल्यानंतर शिवसैनिक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मंचावरती एकत्र येणं हे टाळलेलं आहे. धाराशिवमध्ये पत्रकार संघाच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर हे सहभागी होणार होते. मात्र राज्यातील ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे ओमराजे निंबाळकरांनी शिंदेंसोबत मंचावरती एकत्र येण्याचं टाळल्याचं बोललं जात आहे. तर मी लातूर इथल्या नियोजित कार्यक्रमासाठी जात आहे अशी माहिती ओमराजे निंबाळकरांनी दिली. पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी शाल आणि मूर्ती देऊन एकनाथ शिंदेंचा सत्कार केला. कार्यक्रमाला मंत्री भरत गोगावले, आमदार तानाजी सावंत यांच्यासह मंदिर समिती आणि प्रशासनातील मान्यवर हे देखील उपस्थित होते. बंधू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतीये. खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करणार आहेत. 3ऱ्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या आरोपीकडून काय अतिरिक्त माहिती मिळाली, तपासामध्ये काय निष्पन्न झालं याचा उलगडा होईल. तर पुढील गुन्ह्यामध्ये एसआयटी अशोक खरातचा तपास मागण्याची शक्यता आहे. नाशिकमधील कंपनीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामध्ये रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. ज्या कंपनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडत होता त्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीनं स्पष्टीकरण दिलंय. टीसीएसमध्ये कोणत्याही प्रकारच्या छळवणूक किंवा जबरदस्ती ही सहन केली जात नाही. आम्ही नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, सन्मान याची काळजी घेतो. नाशिकमधील या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केलेली असून अंतर्गत चौकशी प्रक्रिया ही सुरू आहे आणि आरोप असलेल्या 8 कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आलंय असं टीसीएसनं आपल्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे. नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे. एनआयए, एटीएस आणि सीबीआय या प्रकरणाचा तपास करण्याची शक्यता आहे. एसआयटीकडून प्रकरणाची महत्त्वाची माहिती ही तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली आहे. तर आरोपींच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असणारी निदा खान ही अद्यापही फरार आहे. नाशिकच्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये झालेल्या अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये 6 आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर यातील 7वी आरोपी अश्विनी चेनानी हिला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. तिच्या पोलीस कोठडीची मुदत ही आज संपतीये आणि त्यामुळे कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. यावेळी एक आरोपी निदा खान ही अद्यापही फरार आहे. तर आरोपी अश्विनी चेनानी बाबतीमध्ये एसआयटी काय माहिती सादर करणार याकडेच आता लक्ष लागलंय. जळगावात केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यासह अन्य एका महिलेकडे प्रेमसंबंधांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय. या प्रकरणी गोकुळ चव्हाण यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यामध्ये महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. लाडकी बहीण योजनेचे केवायसी करायचं असल्यामुळे चव्हाण महिलेच्या घरी आलेला होता आणि कागदपत्र घेऊन शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. अन्य एका महिलेला निवृत्ती वेतन हे पुन्हा सुरू करून देतो असं प्रेमसंबंधाची मागणी केल्याचा आरोप तक्रारीमध्ये शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचं आश्वासन
हे प्रक्रिया पार पडून देण्यासाठी महिलांकडे शरीर सुखाची आणि त्याचबरोबर प्रेमसंबंधांच्या मागणीच्या या प्रकारामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे. मला एका शासकीय योजनेच्या डॉक्युमेंट संदर्भात गेलो असता तेव्हा यांनी माझ्याकडे नंबरची मागणी केली होती आणि मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. पीडित महिला आहे सर, त्या पीडित महिलेचं असं म्हणणं की शरीर सुखाची मागणी केली, त्यांनी शारीरिक संबंध ठेवावे असं म्हटलं. हो, त्यांनी उल्लेख केला आहे फिर्यादीमध्ये, परंतु ते त्यांच्या नवऱ्याचे मित्रच आहेत म्हणून त्यांच्या घरी आलेले होते आणि त्यांच्यात ते संभाषण झालं होतं आणि त्यांनी त्या पीडितेने सांगितलं होतं की हा प्रकार मी माझ्या नवऱ्याला सांगणार आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पाठलाग करणे, मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न करणे आणि त्याच्यात सतत महिलेला त्रास देणे यासाठी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी महिलांकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली आहे. तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सरकार आणि पोलीस आरोपींना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल की जेव्हा ई-केवायसी करण्यासाठी महिला गेली तेव्हा तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती. मी महिला आणि बालकल्याण विकास मंत्र्यांना विनंती करते की तुम्ही ही जी जाचक अट महिलांना लादलेली आहे, कारण त्यांच्या लाभार्थीची संख्या कमी करण्यासाठी, पण हे करत असताना माझ्या महिलांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे. या आरोपींवरती कठोर कारवाई करा जेणेकरून माझ्या माता भगिनींवरती परत कुठल्याही महिलेवरती असा प्रसंग येऊ नये. नाही, मी बातम्यांच्या माध्यमातून हे पाहिलं ऐकलंय, या संदर्भात निश्चितच पोलीस गंभीर दखल घेतील. अशा प्रकारे जर परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोक अशा वृत्तीनं त्या ठिकाणी वागणार असतील तर मला वाटतं पोलीस आणि सरकार त्यांना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. बीडच्या आंबेजोगाई येथील नामांकित योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार होतोय असा आरोप सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला होता आणि त्यानंतर सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाला कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर संस्था प्रशासनानं आता एक चौकशी समितीही स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे. ही समिती या प्रकरणाचा तपास करून याबाबतचा अहवाल हा देणार आहे आणि यानंतर या प्रकरणातील दोषींवरती कारवाई केली जाणार आहे. जळगावात केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यासह अन्य एका प्रकरणामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गोकुळ चव्हाण याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यामध्ये महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. लाडकी बहीण योजनेचं केवायसी करायचं असल्यामुळे चव्हाण महिलेच्या घरी आलेला होता. कागदपत्र घेऊन शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. नाशिकमध्ये 22 वर्षीय परिचारिकेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रुग्णालयाच्या कर्मचारी निवासस्थानी परिचारिकेनं गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण हे अद्यापही अस्पष्ट आहे. कळवण इथल्या तन्वी भदाणे ही 22 वर्षीय तरुणी गेल्या 1.5 वर्षांपासून जयराम रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक अपहरण प्रकरण हे उघडकीस आलंय. मुंबईमधील आरोपींनी सिंधुदुर्गमधल्या युवकाचं अपहरण करून त्याच्याकडून आणि त्याच्या नातेवाईकांकडून पैशांची मागणी केल्याची गंभीर बाब ही समोर आली आहे. या घटनेमध्ये आरोपींच्या गाडीचा अपघात सावर्डे बाजारपेठेमध्ये झालेला होता. त्या अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखालीच आरोपींनी ही खंडणी उकळल्याचा आरोप होतोय. आरोपींची इर्टिगा गाडीला हा जो अपहरित झालेला मुलगा आहे सिद्धेश संगडे याची जी ट्रॅक्स आहे ती धडकली होती आणि त्याच्यामध्ये 2 लाख रुपये खर्च येणार होता आणि ते पैसे देण्यासाठी त्या मुलाला ह्या 4 लोकांनी घेऊन गेले जबरदस्तीने. 1.25 लाख रुपये आम्हाला द्या आणि त्यानंतर तुमचा मुलगा घेऊन जा असे वारंवार त्यांना धमकी दिली आणि त्याला बंदिस्त करून ठेवलं. याच्यावर आम्हाला जी माहिती मिळाल्यानंतर आम्ही गुन्हेगारांची पूर्ण माहिती काढली आणि त्यानंतर आम्ही आमचं तपास पथक मुंबई ठिकाणी पाठवलं आणि त्या 4 आरोपींना सध्या ताब्यात घेतलं. बीड नगरपालिकेची नुकतीच निवडणूक पार पडली, परंतु या निवडणुकीमध्ये झालेला पराभव हा जिव्हारी लागल्यामुळे शहरातील कबाड गल्ली भागामध्ये शिवसेनेचे पराभूत उमेदवार आणि माजी सभापती बाळासाहेब जाधव यांच्यासह 5 ते 7 जणांनी भाजपा नगरसेविका भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावरती भ्याड हल्ला केला. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये कोयता गँगला अटक करण्यात आली आहे. तुमसर पोलीस पहाटेच्या सुमाराला गस्तीवरती छापा चौकामध्ये एका ठिकाणी 4 चाकी वाहनामध्ये काही तरुण हे संशयास्पद स्थितीमध्ये असल्याचं लक्षात आलं. वाहनातील तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी आणि वाहनाची तपासणी केलेली असता त्यांच्याकडे कोयता असल्याचं समोर आलं. हे चौघेही जण घातपात घडवण्याच्या तयारीमध्ये असल्याचं चौकशीत समोर आलंय. तर त्यांच्या विरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईत स्मार्ट विलेज प्रकल्पाच्या नावाखाली 1,13,00,000ची फसवणूक केल्याचं उघड झालंय. व्यावसायिक देवेशानंद शिरोडकर यांनी याबाबत MHB कॉलनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी वांद्रे परिसरामधून आरोपी साजिद सय्यदला मध्यरात्री अटक केली आहे. हा साजिद सय्यद नावाचा इसम आहे. तो भारत CSR नेटवर्क म्हणून एक संस्था चालवतो. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जी अमाऊंट भराल त्याच्या 100 टाइम्स तुमच्या अकाउंटमध्ये येणार आणि ते तुम्हाला खर्च करायचे आहेत आणि ते खर्च करून तुम्हाला हिशोब द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा CSR फंड होता. हा CSR फंड दाखवताना त्याने आम्हाला गोवाचा CM, गोवाचा डेप्युटी मिनिस्टर शिरोडकर या सगळ्यांची आमची ओळख करून दिली. या सगळ्यांबरोबर आम्हाला मीटिंग दिली. त्याने चेक अमानत म्हणून घेतलेला आहे आणि जवळजवळ अजून माझा 1 करोड टोटल 1,20,00,000ची माझी फसवणूक झाली. अशा बऱ्याच जणांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक केली. भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या वालकास इथं पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ही समोर आली आहे. नवी वस्ती या परिसरामध्ये राहणारा मोइनुद्दीन याकूब मुन्शी असं वयवर्ष 20 असलेल्या या तरुणाचं नाव आहे. मित्रांसोबत कडवली नदीमध्ये वालकासा गावाच्या हद्दीमध्ये पोहण्यासाठी तो गेलेला होता आणि तिथं पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडत असताना स्थानिकांनी दोघांना वाचवलं, परंतु मोइनुद्दीन याकूब मुन्शी याला वाचवण्यामध्ये अपयश आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पडघा पोलिसांनी भिवंडी अग्निशमन दलाला पाचारण केलं. त्यांनी शोध घेतलेला असता तोपर्यंत अंधार झाल्यामुळे त्याचा शोध हा थांबवण्यात आला. नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरीजवळ वैतरणा धरणालगत असलेल्या धबधब्याखाली गेलेले 2 तरुण हे वाहून गेल्याची घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 4 तरुणांपैकी एक तरुण हा पहिल्यांदा वाहून गेला आणि त्याला वाचवण्यासाठी दुसरा देखील तरुण हा पाण्यामध्ये उतरला. मागील वर्षी याच ठिकाणी अशाच प्रकारे ही घटना घडलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा घटना घडल्यामुळे धरण परिसरातील सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय. रायगडच्या महाडमधील चौदार तळे परिसरामध्ये एका ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झालाय. स्फोटामुळे ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या उडाल्या आणि त्यामुळे जवळच्या सगळ्या परिसरामध्ये वीज पुरवठा हा खंडित झाला होता. तर ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटाच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील होतं. वाशिमच्या कारंजा शहरातील कांगरपुरा परिसरामध्ये एका कपाशीसह लाकडी फर्निचर दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. आगीच्या घटनेमुळे परिसरामध्ये तारांबळ उडाली होती आणि आग मोठी असल्यामुळे अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आलं. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेले होते, मात्र ज्वलनशील असलेला कापूस आणि लाकडी फर्निचर हे आगीमध्ये जळून खाक झालंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दरे भागामधील सुरू असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री हे धाराशिव आणि पंढरपूरच्या दौऱ्यावरती होते. संध्याकाळी ते परतल्यानंतर त्यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली. रात्री अंधारामध्ये देखील या भागातील विकास कामं सुरू आहेत याची पाहणी ही उपमुख्यमंत्र्यांनी केली. वर्धा जिल्ह्यातील आजनसरा भागामधील वर्धा नदीवरती यवतमाळ वर्धा जिल्ह्यांना जोडणाऱ्या मोठ्या पुलाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा हा पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मंत्री संजय राठोड, पंकज भोयर, अशोक उईके, खासदार अमर काळे, आमदार समीर कुणावार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. रिक्षा चालकांना मराठी शिकणं हे अनिवार्य आहे या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यावरून वाद पेटलाय. राष्ट्रवादीच्या मुंबई हिंदी विभागाचे अध्यक्ष मनीष दुबे यांनी आता या विषयावरती सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई हे बहुभाषिक शहर आहे. इथं सगळ्याच भाषांचा आदर केला पाहिजे. कोणतीही एक भाषा अनिवार्य करणं हे योग्य नाही असं मनीष दुबे यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.